राजं शरणं प्रपद्ये अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री नृसिंह सरस्वती आख्यानाला आपण गेल्या काही दिवसापासून सुरुवात करून आज आता 8व्या अध्यायापर्यंत आलेलो आहोत. तो नामधारक म्हणजे कदाचित आपणच आहोत की काय, अशी साधारणतः सर्वांचीच मनस्थिती झाली आहे अशी मला खात्री वाटते. की जसं महाराजांकडे काहीतरी आपला तर बंद आहे मागायचं, ना. महाराजांशी द्वैत साधायचं, भांडण करायचं की मला का नाही मिळत आहे, मी एवढी तुमची सेवा करतोय, अशा भावनेनं महाराजांकडे येणारा नामधारक. आणि जसं जसं एक एक अध्याय पुढे जातोय तसं तसं त्याचा जो काही प्रश्न आहे, त्याचे जे काही कष्ट होते, हे कष्ट तो विसरून गेलाय आणि आता त्याला आणखीन महाराजांचं आख्यान ऐकण्याची इच्छा निर्माण होते. आणि तसंच साधारणतः आपलीही अवस्था तशीच आहे की आपणही महाराजांकडे आलो होतो. कदाचित गुरुचरित्राचे हे आख्यान सुरू करण्यापूर्वी अनेकांच्या मनात हे असेल की गुरुचरित्र वाचल्याने आपलं दुःख दूर होतं, गुरुचरित्र वाचल्याने ऐकल्याने आपले जे काही प्रश्न असतील ते मिटणार आहेत आणि म्हणून आपण गुरुचरित्र ऐकायला बसूया. की किमान आपल्याला इतर वेळेस वेळ होत नाही, वाचता येत नाही, वाचायला जमत नाही, अनेक कारणं असतील, तर किमान ह्या निमित्ताने आपण ऐकायला बसूया, अशा मनस्थितीत सुद्धा आलेला असू. पण जसं जसं एक एक अध्याय आपला पुढे जातोय तसं तसं तो प्रश्न जो आहे तो मागे पडलाय आणि आता आणखीन महाराजांविषयी समजून घ्यायचं, आणखीन महाराजांच्या जवळ जायची इच्छा जी आहे ती आपल्या मनात आता कुठेतरी त्याचं स्फुरण चढायला लागलेलं आहे. आणि हाच नामधारक जो आहे याच ओढीने आणखीन त्या सिद्धमुनींना विचारतो की तुम्ही आता ह्या गोकर्ण महाबळेश्वरचं वर्णन सांगितलं, मला अतिशय आनंद झालेला आहे. पण आता ह्याच्या पुढे काय? महाराज तिथं किती दिवस राहिले त्या गोकर्ण महाबळेश्वरला? मग त्यांनी पुढे काय केलं? ते आणखीन पुढच्या कुठल्या तीर्थक्षेत्री गेले का? असं ते नामधारक जे आहेत ते सिद्धमुनींना विचारतायत. नामधारक म्हणे सिद्धासी, गोकर्ण महिमा निरोपिलेसी, श्री गुरु राहिले किती दिवसी, वर्तले पुढे काय ते सांग. हे नामधारक आता पूर्ण सिद्धमुनींना विचारतायत की ते महाराज जे आहेत, हे महाराज त्या ठिकाणी किती दिवस राहिले त्या गोकर्ण तीर्थक्षेत्री? एवढं महान ते तुम्ही आहेत असं सांगितलं, तर महाराज तिथे किती दिवस राहिले? त्याच्या पुढे त्यांनी महाराजांनी काय केलं? आणि असं त्या शिष्यांचं वचन ऐकल्यानंतर परिसोनी शिष्याचे वचन, संतोष सिद्ध अतिगहन, सांगता झाला विस्तारून, श्रोते तुम्ही अवधारा. की त्या प्रश्नकर्त्यांनी जो नामधारकांनी प्रश्न विचारला आणि ती ओढ जी आहे, बघा नेहमी एक जी गोष्ट असते की मला एखादी गोष्ट खूप आवडत असेल, एखाद्याला स्वयंपाक करायला आवडतो, एखाद्याला खेळायला खूप आवडतं, एखाद्याला टीव्ही सीरियल मधली एखादी सीरियल असते, ती सीरियल खूप आवडते. एखाद्याला आणखीन काहीतरी वेगळं आवडतं, एखाद्याला देवधर्म करायला आवडतं, एखाद्याला फिरायला आवडतं. प्रत्येकाच्या आवडी-निवडी इथं वेगवेगळ्या आहेत. ज्यावेळेला त्याला असा एखादा माणूस भेटतो, की त्याची जी आवड आहे, त्या आवडीविषयी उत्सुकता निर्माण करणारे प्रश्न जेव्हा विचारतो, म्हणजे एखाद्या उत्तम स्वयंपाकी असलेल्या स्त्रीला जर एखाद्याने विचारलं, की "ह्याची रेसिपी मला शिकवतेस का किंवा सांगतेस का?" तर तिला खूप आनंद होतो आणि मी हिला काय-काय सांगू, "अगं खूप सोपी आहे, असं आहे, तसं आहे, कर बघ तुला पण जमेल." मग नंतर फोन करून विचारणार, "काय जमलं का? कसं झालं?" आणि या सूचना. कारण असं असतं, की मला जी गोष्ट आवडतीये, त्या गोष्टीविषयी ज्यावेळेला समोरचा व्यक्ती इंटरेस्ट दाखवतो, त्यावेळेला आपल्यालाही तेवढाच आनंद होतो, की कोणाला तरी हे अप्रिशिएट होतंय. तसंच त्या सिद्धमुनींचं झालंय. की त्यांनी पहिल्या अध्यायातच सांगितलं होतं, की मी खूप ठिकाणं हिंडलेलो आहे. अनेक वर्षांपासून मी महाराजांची या ठिकाणी सेवा करतोय. पण प्रत्येक जणांनी आपापले प्रश्न, समस्या जी आहे तीच माझ्याकडे मांडली आणि त्याच्यासाठी महाराजांची काय सेवा करू, असंच मार्गदर्शन घेतलं. पण तू नामधारक जो आहेस, गंगाधर सरस्वती जे आहेत, ते एकमेव असा व्यक्ती भेटलास, की ज्याला गुरूंच्या लीला ऐकायच्या आहेत आणि तुझ्यामुळे मला ते सगळ्या ज्या गोष्टी आहेत, गुरूंचा जो सगळा कार्यकाळ होता, तो सगळा कार्यकाळ आता आठवतो आहे. आणि म्हणून प्रत्येक क्षणागणिक, प्रत्येक अध्यायगणिक या सिद्धमुनींनाही तेवढाच आनंद होतोय, की जशी गोष्ट पुढे जातीये, तसं-तसं त्या नामधारकाला उत्सुकता जी आहे ती आणखीन वाढत चाललेली आहे. आणि मग ते सिद्धमुनी पुढे त्यांना सांगतात, की "गोकर्ण क्षेत्री श्रीपाद यती, राहिले 3 वर्ष 3 राहिले वर्षे 3 गुप्ती." की श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराज जे आहेत, त्या गोकर्ण तीर्थक्षेत्रामध्ये 3 वर्ष गुप्त रूपामध्ये राहिले. म्हणजे प्रकट कोणासमोर झाले नाही. गुप्त म्हणजे इनव्हिजिबल अशातला भाग नाही. पण लोकांसमोर फारसे आले नाहीत. त्यांना जे काही कार्य करायचं आहे, जे कोणी तिथं सिद्ध लोकं असतील, योगी असतील, त्यांना जे काही मार्गदर्शन करायचं असेल, तर त्या पद्धतीनं प्रसिद्ध पावले नाही. तिथं फार काही त्यांनी गाजावाजा केला नाही. जसं आपण स्वामीचरित्रही वाचतो, तर महाराज अक्कलकोटला आल्यानंतर प्रसिद्ध झाले. त्याच्यापूर्वी महाराजांचं तेवढं जे काही प्रसिद्धी आहे, ती तेवढी झाली नव्हती. कारण महाराजांची तशी इच्छा नसावी. तसंच
गुरुचरित्र हे महाराज जे आहेत हे 3 वर्ष त्या गोकर्ण तीर्थक्षेत्रामध्ये राहिले, पण तिथे काही फारसे ते प्रसिद्ध पावले नाही. तेथून श्री गिरिपर्वता येती लोकानुग्रहासी, की दक्षिण भारतामध्ये आलेले आहेत. कर्नाटकामध्ये त्यांनी वास्तव्य केलं 3 वर्ष आणि पुन्हा गिरिपर्वत म्हणजे हिमालय जो आहे, त्या हिमालयामध्ये ते पुन्हा गेले लोकानुग्रहाचे, की लोकांचा संग्रह करण्याचे, लोकांच्या आग्रहाखातर जे काही तिथली लोक जी झाली सिद्ध जे आहेत, योगी जे आहेत, त्यांना योग्य मार्गदर्शन करून त्यांना वेगवेगळ्या दिशेला कार्य करण्यासाठी पाठवलं. जसं आपल्याला गुरुमाऊली म्हणतात, की ग्राम अभियान करा. तर प्रत्येकाने वेगवेगळ्या दिशेला जाऊन सगळ्या ठिकाणी कार्य करणं, याच्यासाठी गुरुमाऊली आपली नेमणूक करतात. तसं हे संघटन वाढवण्यासाठी, की धर्माच्या कार्यासाठी लोकांमध्ये ती मानसिकता घडवण्यासाठी कर्नाटकवरून पुन्हा महाराज जे आहेत श्रीपाद श्रीवल्लभ हे पुन्हा उत्तर दिशेला म्हणजे त्या हिमालयाच्या पायथ्याशी त्या ठिकाणी गेले. मासचारी क्रमवणी तेथे तिथे एक चातुर्मास त्यांनी जे आहे तिथे वास्तव्य केलं. या चातुर्मासाच्या कालावधीमध्ये 4 महिन्याच्या त्या ठिकाणी त्यांनी मोठ्या प्रमाणावर ते संघटन केलं. आले निवृत्ती संगमाते दर्शन द्यावया भक्त लोकाते पातले तया कुरवपुरा. आणि तिथून मग पुन्हा लोकांना दर्शन देण्यासाठी कुरवपूर जे आहे आपल्या सगळ्यांना कदाचित माहिती असेल, कुरवपूर हे महाराजांची कर्मभूमी आहे. तर त्या ठिकाणी महाराज कुरवपुरामध्ये येणं झालं. तर अशा प्रकारे हे महाराजांचं उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम असं सर्व भारत भ्रमंती ही सतत चालू होती. कारण कार्यच त्यासाठी केलं होतं. धर्म संस्थापन करायचं होतं आणि त्यासाठी तो महाराजांचा अवतार होता, की जो काही धर्म थोडंसं ट्रॅक सोडून चालला होता, अशा लोकांना जागेवरती आणून पुन्हा या धर्माची स्थापना करण्यासाठी श्रीपाद श्रीवल्लभ या रूपामध्ये कलियुगामध्ये त्यांनी अवतार घेतला होता. आपण जर श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र जर आपण आवर्जून वाचलं, तर आपल्याला ह्या गोष्टींची कल्पना येईल, की सामान्य लोकांना तर महाराजांनी कृपा केलेलीच आहे. परंतु जे योगी लोक आहेत, जे अनेक हजारो वर्षांपासून तपश्चर्या करतायत, त्याही लोकांना महाराजांनी ह्या कार्यासाठी आज्ञा केली, की तुम्ही ह्या ठिकाणी कार्य करा. जसं साईबाबांचं उदाहरण त्याच्यामध्ये आहे, की साईबाबांना कशा पद्धतीनं त्यांनी सांगितलं, की पुढचं कार्य महाराष्ट्र देशामध्ये तुला जन्म घेऊन काय प्रकारे कार्य करायचंय. मग ते संत गाडगे महाराज असतील, हे सगळे योगी लोक आहेत. पूर्वाश्रमीचे हे सगळे योग तपस्वी आहेत आणि महाराजांच्या आज्ञेखातर त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या रूपामध्ये, वेगवेगळ्या नावामध्ये अवतार घेऊन किंवा त्यांनी जन्म घेऊन त्या ठिकाणी धर्म संस्थापनाचं कार्य केलेलं आहे. कुरवपूर हे तीर्थक्षेत्र जे आहे ते अतिशय रम्य असं ठिकाण आहे. म्हणजे कृष्णेच्या त्या पात्रामध्ये मध्यावरती एक जे छोटंसं बेट आहे, त्या ठिकाणी महाराजांचं मंदिर आहे आणि त्याच्या शेजारी पंचदेव पहाड, ज्या ठिकाणी महाराजांचं वास्तव्य राहायचं, तर तो तिथे पंचदेव पहाडचा आश्रम आहे किंवा मठ आहे. अतिशय सुंदर आणि रमणीय असं ते तीर्थक्षेत्र आहे. आपल्याला जर कधी गेला नसाल तर आवर्जून त्या ठिकाणी जाण्यासाठी नियोजन करा. कुरवपूर महाक्षेत्र कृष्णा गंगा वाहे तीर महिमा सांगता असे पार भूमंडळात दुर्लभ, की याचा महिमा सांगायला गेलो तर अपरंपार होईल. म्हणजे हा ग्रंथ कमी पडेल एवढा त्या कुरवपूरचा महिमा आहे. श्रीपाद राहिले कुरवपुरी ख्याती झाली भूमीवरी प्रकट महिमा अपरंपारी सांगता विस्तार असे देखा. त्यामुळे सिद्धमुनी असं म्हणतात किंवा नामधारक असं म्हणतात, की जे काही त्या कुरवपूरचा महिमा आहे, हा जर सांगायला गेला तर ग्रंथाचा विस्तार खूप मोठा होईल आणि हा ग्रंथ विस्ताराला कुठेतरी आळा राहावा. कारण मोठा जर ग्रंथ झाला तर कोणी वाचणार नाही. आणि म्हणून मी थोडक्यात तुम्हाला हे सांगत आहे, की कुरवपूर हे जे महाक्षेत्र आहे, हे कृष्णेच्या काठावरती किंवा कृष्णेच्या पात्रामध्ये त्या ठिकाणी ते कुरवपूरचं ठिकाण आहे. आणि महिमा सांगता असे अपार भूमंडळात दुर्लभ. ते अत्यंत दुर्लभ असं ठिकाण आहे आणि स्वतः दत्त महाराजांनीच सांगितलेलं आहे, की माझी इच्छा झाल्याशिवाय कोणी त्या माझ्या दत्तधामावरती कोणीही येऊ शकत नाही. त्यामुळे त्या ठिकाणी जे कोणी जातील त्या प्रत्येकाचं नक्कीच भाग्य आहे आणि आपल्याला परमपूज्य गुरुमाऊलींमुळं कुरवपूर सारख्या ठिकाणीही जाण्याचा योग आला. त्यापूर्वी कदाचित कुरवपूर फार कधी कोणी ऐकलं नसेल, पाहिलं नसेल, पण गुरुमाऊलींमुळे आपण अनेक सेवेकरी हजारोंच्या संख्येने आपण त्या ठिकाणी गेलो होतो. आता तिथे गेल्यानंतर जसं एखादं आपलं आपण जेव्हा कामाचं नियोजन करत असतो, तर आपल्या प्रत्येक गोष्टीचं आपण प्लॅनिंग करतो, की आजच्या दिवशी मला काम करायचंय, उद्याच्या दिवशी काय काम करायचंय, मग नंतर एक पुढच्या महिन्यामध्ये मला काय-काय गोष्टी करायला पाहिजे. तसं महाराज ज्यावेळेला कुरवपूरला आले, तर महाराज म्हणले, "आता पुढचं नियोजन काय आहे आणि पुढच्या अवतार कार्याची सुरुवात जी आहे, ती या ठिकाणी करायची आहे." अशा पद्धतीनं त्यांनी प्लॅनिंग सुरू केलं आणि मग ती कथा जी आहे, ती ग्रंथकर्ते आपल्याला ती कथा सांगतात, की त्या कुरवपूर गावामध्ये एक गरीब ब्राह्मण होता. अतिशय त्रिवेदी त्याला म्हणतात, की 3 वेदांचे त्यांचं प्राबल्य होतं किंवा ज्ञान होतं
असे ते तिन्ही वेदांचे ज्ञान असलेला तो ब्राह्मण होता. त्याची भार्या जी आहे, ती त्या ठिकाणी राहायची. अवतार भाव या कारण सांगेन त्याचे पूर्वकथन. वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण होता तयाग्रा. अतिशय वेदशास्त्र संपन्न असा ब्राह्मण त्या ठिकाणी राहत होता आणि त्याची जी भार्या आहे, ही अतिशय म्हणजे आपण जे म्हणतो ना, की घरातली एखादी स्त्री जी आहे, की घरकाम जरी असेल, तरी ती घरकाम सुद्धा इतक्या प्रामाणिकपणे करते. तर तसं ही जी त्याची भार्या आहे, त्याची भार्या होती देखा, नाम तिचे अंबिका, सुशील आचार पतिसेवका, महापुण्य सती रेखा. हे जे शब्द आहेत, कदाचित आपल्याला वाटतं ह्या गोष्टीतला हा दुर्लक्षित करायचा भाग आहे. पण हाच खरं तर आपल्याला लक्षपूर्वक ऐकण्याचा भाग आहे, की तिचे आचार जे आहेत, सुशील आचार पतिसेवका. की तिचं जे बिहेवियर आहे, आचरण जे आहे डे टू डे लाईफमधलं, की कोणाला फसवणं नाहीये, सदाचारी वृत्तीनं वागणं आहे. जे काही आपल्या यजमानांकडनं जे काही आर्थिक सॉरी, जी काही आपल्या यजमानांकडून आर्थिक प्राप्ती होईल, त्या पैशांमध्येच आपलं घर चालवायचं. त्यासाठी कुठलाही व्यभिचार केलेला नाही किंवा कुठल्याही वाममार्गाने पैसा घरामध्ये आणलेला नाही. हे जे आचरण आहे, हे आचरण अतिशय महत्त्वाचं आहे. जे आपण विस्ताराने जेव्हा अध्याय बघू त्यावेळेला त्याचं महत्त्व बघूया. अशा प्रकारे ते दोघं जण राहायचे आणि तिला जी आहे ती जी मुलं व्हायची ती मृत उपजायची म्हणजे मृत मुलं जी आहेत ती जन्माला यायची. त्यामुळे ते दोघंही खूप व्यथित असायचे, की आपल्याला मुलगाच होत नाही. त्यासाठी त्यांनी अनेक तीर्थ केले, अनेक व्रतवैकल्य केली, जे कोणी सांगेल. कारण अशा वेळेला ज्यावेळेला माणूस व्यथित असतो, त्यावेळेला समोरचा जे काही त्याला सांगेल, की हा उपाय कर म्हणजे तुझं काम होईल. तर तो प्रत्येक जण करतो. कोणी ज्योतिषाकडे जातो, कोणी तीर्थक्षेत्री भेटतो, कोणी कुठल्या बाबाकडे जातो. मग तो अगदी जंगलातला बाबा असला, भोंदू बाबा असला, आपण कसलाही विचार करत नाही आणि त्या व्यक्तीकडे जातो. कारण ते दुःख जे आहे, त्या दुःखाने आपण ग्रस्त झालेलो असतो. आपल्याला त्या दुःखातून सुटका हवी असते आणि मग जो कोणी काही सांगेल ते करायला आपण तयार होतो, की कुठून तरी, कुठल्यातरी कोंबड्याच्या आरवण्यानं का होईना, पण सूर्य आमचा उगवू दे, आमचं दुःख जे आहे ते दूर होऊ दे. असं म्हणून तो जो ब्राह्मण आणि ती जे दोघे जोडी होती, ते वेगवेगळे तीर्थक्षेत्री फिरायचे. त्या ठिकाणी जाऊन व्रतवैकल्य जे काही दानधर्म असेल, ते त्यांच्या परीनं सगळं करत होते. पण असं असून सुद्धा त्यांना काही संततीचं सुख मिळत नव्हतं आणि एके दिवशी मग त्यांना मुलगा झाला, पण तो मुलगा जो आहे तो मंदमती उपजला. म्हणजे त्याची बुद्धी जी आहे ती तेवढी शार्प नव्हती. वयाच्या नुसार त्याचं वय मोठं आणि बुद्धी अगदी बालिश. अशा प्रकारचा त्यांचा तो मुलगा जन्माला आला. तर शेवटी कसाही असला तरी तो आईला मुलगा प्रियच आहे, कारण तो तिचा मुलगा आहे. त्यामुळे आई तिची खूप त्या मुलाचे जी वाढ आहे, संगोपन जे आहे, ते अतिशय मायेने करायचे. पण वडिलांना त्यांचा खूप राग यायचा. कारण वडील हे एवढे वेदशास्त्र संपन्न आणि त्या मुलाला जर काही एखादा मंत्र शिकवायचा म्हटलं, तर तो मुलगा तर काही म्हणायचाच नाही. त्याचं काहीतरी विचित्र काहीतरी म्हणायचा. त्यामुळे त्या वडिलांना खूप राग यायचा त्याबद्दल, की एवढा कसा काय तू मंद? आणि असं म्हणून त्याला ते मारायचे, फटके मारायचे. तर त्यावेळेला आई जी आहे ती शेवटी आई आहे, आईचं हृदय आहे. ते कोमल हृदय असतं. ती बिचारी त्यांना सांगायची, "अहो, त्याचा काय दोष आहे? शेवटी तो त्याच्या कर्माने अशा प्रकारे आलेला आहे जन्माला. तर त्याला मारून काय मिळणार आहे तुम्हाला?" अशा पद्धतीनं ती बिचारी त्या आपल्या मुलाचा जो आहे तो बचाव करण्याचा प्रयत्न करायची. आणि ह्या आई-वडिलांना दोघांनाही चिंता होती, की बाबा हा असाच जर राहिला तर पुढे कसं होणार? आपल्या माघारी याचं कसं होणार? याच्याशी लग्न कोण करेल? याचा संसार कसा चालेल? आणि मग समाजामध्ये जी हेटाळणी व्हायची, की काय हो तुम्ही तर एवढे वेदशास्त्र संपन्न, एवढ्या सगळ्या यज्ञ आणि सगळ्या गोष्टी करता, आम्हाला 4 गोष्टी ज्ञानाच्या सांगता आणि तुमचा मुलगा बघा कसा आहे, त्याला तर साधा एखादा मंत्र सुद्धा म्हणत नाही. अशा प्रकारे जी आहे ती समाजामध्ये हेटाळणी त्यांची खूप मोठ्या प्रकारे व्हायची. त्यामुळे त्यांना सतत चिंता लागून राहायची, की कसं व्हायचं या मुलाचं? आपलं कसं व्हायचं? आणि ह्या आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, ज्यावेळेला आपण स्ट्रेसमध्ये असतो, त्यावेळेला आपल्याला फिजिकल हेल्थ जी आहे ती आपली खराब व्हायला लागते. आपण हे कोरोनाच्या काळात सुद्धा अनुभव घेतला, की ज्यावेळेला माणूस घाबरतो, त्यावेळेला त्याची इम्युनिटी कमी होत जाते. तर तशा प्रकारे ज्यावेळेला मेंटल स्ट्रेस वाढायला लागतो, मानसिक ताण ज्यावेळेला वाढायला लागतो, त्यावेळेला एक-एक व्याधी जी आहे ती जडायला लागते. आपण श्रीपाद चरित्र सुद्धा बघितलं, तर त्याच्यामध्येही आपल्याला हे सांगण्यात आलंय, की माणसाचा सूक्ष्म देह जो आहे, तो पहिला दूषित होतो आणि त्याचे परिणाम जे आहेत, ते स्थूल देहावरती होतात आणि पर्यायाने आपल्याला व्याधी जडते. म्हणजे आपला हात जर दुखत असेल, तर तो हात दुखण्याच्या अगोदर आपल्या सूक्ष्म देह जो आहे, त्या सूक्ष्म देहामध्ये त्या हाताच्या ठिकाणी एनर्जीचा इम्बॅलन्स होतो आणि त्याच्यानंतर आपला फिजिकल हात जो आहे, स्थूल देह जो आहे, त्याचा हात आपल्याला दुखायला लागतो. अशा प्रकारे किडनीचा त्रास असू दे, हृदयाचा त्रास असू दे, कुठल्याही शारीरिक किंवा व्याधी निर्माण होतात. या व्याधी निर्माण होण्याच्या अगोदर आपला सूक्ष्म देह जो आहे तो दूषित होतो
आणि म्हणून ते आई वडील ह्या चिंतेमध्ये असतात. विद्या नये तया कुमरा, मंदमती अज्ञान बहिरा, चिंता वाटे त्या द्विजवरा, म्हणे पुत्रा मंदमती. अनेक देव आराधुनी, पुत्र लाधलो कष्टनी, प्राचीन कर्म न सुटे म्हणून, चिंता करी अहोरात्र. की एवढं सगळं आम्ही करून सुद्धा आमचे जे पूर्वकर्म आहेत, ते काही कमी व्हायला तयार नाहीत आणि बिचाऱ्या आमच्या मुलाचं हे जे मतिमंदत्व आहे, हे कमी व्हायला तयार नाही. तो बहिरा सुद्धा आहे. असं याच्यामध्ये त्याचं संगोपन करणं ही खूप अवघड गोष्ट आहे आणि जिथं वडील जे आहेत ते वेदशास्त्र संपन्न आहेत. त्यामुळे वडिलांचं सतत त्या मुलावरती राग कारण तो एक चिड होती, की कारण वडिलांना हे जास्ती फेस करावं लागतं. कारण ते वेगवेगळ्या ठिकाणी पूजेला जात असेल, कुठे प्रवचन करायला जात असेल, आणखीन कशासाठी जात असतील. तर त्यावेळेला लोकांच्यामध्ये कुजबूज काही जण तोंडावर बोलत असतील, काही जण माघारी बोलत असतील, की तुम्ही तर एवढे वेदशास्त्र संपन्न आहात, पण तुमचा मुलगा बघा कसा आहे. त्यामुळे हा जो सगळा राग आहे समाजाचा, हा समाजाचा राग त्यांच्या तो मुलावरती निघायचा आणि असा ज्यावेळेला राग निघायचा तेव्हा ती बायको आपले बिचारी त्या मुलाची बाजू घ्यायची आणि म्हणायची, "पतीस म्हणे ते नारी, पुत्र नाही आमुचे घरी, कष्टे करुनी नाना परी, पोशिले एका बाळकासे." की आधीच एकतर आम्हाला मुलं नाहीत. जी झाली ती सगळी मेली. त्यातनं एक जो झालाय त्याला कसंबसं आपण पोसतोय. तर तुम्ही आणखीन जर याला मारलं वगैरे तर काय होणार आहे? विद्या नाहीये वेद त्यासी, वाया मारुनी का कष्टासे, की त्याला वेद विद्यांचं काही त्याला ज्ञान नाही आणि ते येणार नाही. तुम्ही बिचारे मारून का कशाला स्वतःला कष्ट करून घेताय? कारण शेवटी वडील जेव्हा मुलाला मारतात, वडिलांना आनंद नाही होत, की मी माझ्या मुलाला मारतोय म्हणून. त्यांनाही दुःख असतं, पण शेवटी कर्तव्य असतं, पुढची काळजी असते. त्या दृष्टिकोनातून ते वडील त्याला मारतात. प्राचीन कर्म असे त्यासी, मूर्ख होऊनी उपजावे. की त्याचं जे पूर्वकर्म आहे, त्या पूर्वकर्मामुळे तो आता मूर्ख म्हणून उपजलेला आहे. तर तुम्ही त्याला मारून काय होणार आहे? आणि असा सगळा जो स्ट्रेस येतो त्याच्यातून काही कालावधीनंतर बिचारे त्याचे वडील जे आहेत मुलाचे, त्यांचा देहांत होतो. ते मृत्युमुखी पडतात आणि ती ही आई आणि हा मुलगा एकटाच राहतो. आता उपजीविकेचं साधन सुद्धा शिल्लक राहिलेलं नाही. त्यामुळे आई आणि मुलगा कसंबसं आपलं जीवन जगत असतात. त्या कुरुपूर गावामध्ये आपले ते लोकांकडे याचना करायची, की आम्हाला थोडंसं किराणा द्याल का? थोडंसं हे द्याल का? अशा पद्धतीने त्यांचं जे काही रोजची दैनंदिन उजळण जी आहे ती चालू होते. आणि हे करत असताना किती प्रकारे समाजाने टोमणे मारले असेल आणि ह्याच्यामुळे तो व्यथित होतो. तो मुलगा जो आहे, तो व्यथित होतो आणि तो म्हणतो, की "काय माझं आयुष्य आहे, की आई-वडिलांची सेवा करता तर मला येत नाही, पण आई-वडिलांना माझ्यामुळे जास्तीच त्रास होतोय आणि मला हे जगणं नकोसं झालेलं आहे." इतके ते दोघंही पूर्ण डिप्रेशनमध्ये जायला लागतात, की आता आपल्या आयुष्यात काहीही चांगलं होण्यासारखं नाही. आपण सगळे देवदेव केले, सगळे व्रतवैकल्य करून झालं. काहीही व्हायला तयार नाही आणि आता हे समाजाचं जे काही बोलणं आहे, तेही सहन होत नाही आणि म्हणून ते दोघं मुलगा आणि आई जे आहे, ते असं ठरवते, की आपण जाऊन आत्महत्या करूया. आणि असं ठरवल्यानंतर ते कुरवपूरच्या त्या कृष्णा नदीच्या ठिकाणी येतात आणि तिथं श्रीपाद श्रीवल्लभ महाराज जे आहेत ते सकाळची स्नानसंध्या करत असतात. तर त्यांना बघून त्यांना असं वाटतं, की आपण ह्यांचं दर्शन घ्यावं आणि ह्यांची आज्ञा घ्यावी. कारण आत्महत्या हे महापाप सांगितलेलं आहे. त्यामुळे ते श्रीपाद श्रीवल्लभांकडे येतात, त्यांचे पाय धरतात आणि त्यांना विनंती करतात, की आम्ही अतिशय कष्टी आहोत. आमच्या आयुष्यामध्ये खूप दुःख आहे. तर कृपया तुम्ही आम्हाला आत्महत्या करण्याची परवानगी द्या. कारण एखाद्या संन्यासी व्यक्तीने त्यावेळेला जी परिस्थिती होती, की एखाद्या संन्यासाने जर एखाद्या असलेल्या व्यक्तीवरती, एखाद्या आजारी असलेल्या व्यक्तीच्या डोक्यावरती हात ठेवला, तर त्याचा जो जो काही आजार असेल तो बरा व्हायचा किंवा संन्याशाच्या मुखातून एखादी गोष्ट आली, की ती प्रमाण मानायची. असा साधारणतः तो मानस समाजाचा राहायचा आणि म्हणून ही आई आणि मुलगा जो आहे, सामान्य कुटुंबातलं हे काही खूप मोठं प्रतिष्ठित अशाही कुटुंबातलं नाही. एक सामान्य कुटुंबातले ही आई आणि मुलगा आहे. तर ते महाराजांना म्हणतात, की "महाराज आम्ही खूप कष्टी आहोत, खूप दुःखाने ग्रासलेलो आहोत आणि आता आम्हाला हे सहन होत नाही." त्यांना माहीत नाही श्रीपाद श्रीवल्लभ कोण आहेत. त्यांना एवढंच माहिती एक संन्यासी आहे आणि तो त्या ठिकाणी स्नानसंध्या करत आहे आणि म्हणून ते त्यांच्याकडे दर्शनासाठी जातात आणि त्यांच्याकडे ती परवानगी मागतात. तर महाराज जे आहेत ते महाराज त्यांना म्हणतात, की "कशासाठी एवढं करताय तुम्ही? का तुम्हाला त्रास झालेला आहे?" आणि मग ती जी आई जी आहे ती सगळं गोष्ट सांगते त्यांना, की अशा-अशा प्रकारचा त्रास आहे. आता हा मुलगा लग्नाचं वय झालं याचं. पण अशा मुलाला कोण मुलगी देणार आहे? आणि समाजामध्ये खूप प्रकारे आमची हेटाळणी होते. खूप दूषणं देतात आम्हाला लोकं. त्यामुळे आम्ही जगू शकत नाही. असं आमचं साधारणतः आयुष्य आहे आणि म्हणून आम्हाला आत्महत्या करायची आहे. तर महाराज त्यावेळेला असं महाराज त्या आई आणि मुलाचं सगळं दुःख ऐकून घेतात आणि महाराज जे आहेत ते त्यांना असं म्हणतात, की
ऐकोनी विप्रस्त्रियेचे वचन, पुसती श्रीपाद कृपा करुण, काय संकटी तुमचे मन, त्याजिने प्राण कवण्या गुणे. की कशासाठी तुम्ही एवढा जीव देताय ते तरी मला जरा सांगा. आणि मग ती सगळी स्टोरी सांगितल्यानंतर ते महाराजांना असं म्हणतात, की तुम्ही आमच्यावरती कृपा करा आणि या जन्मात तर नाही आता मला शक्य, पण पुढच्या जन्मामध्ये मला असा मुलगा व्हावा, की ज्याची ख्याती जी आहे ती वंशोवंशी किंवा जे पुढे जेवढं काही युग चालेल, त्या संपूर्ण युगामध्ये त्या मुलाची ख्याती व्हावी. कृपा गरिका श्रीपाद यती, जन्मोजन्मी ऐसी गती, पुत्र न व्हावा मंदमती, ऐसा प्रकार सांगा मज. या जन्मात हा मंद मुलगा जो झालाय त्याच्याने काय त्रास झाला याची मला जाणीव आहे. त्यामुळे हे श्रीपादा, की आम्हाला असं काहीतरी सांग, की ज्याच्यामुळे पुढच्या जन्मामध्ये आम्हाला असा मती जो मुलगा आहे तो होणार नाही. कृपासागर दैन्य हरण, म्हणून धरले तुमचे चरण, शरणागता करावया रक्षण, आलासी स्वामी कृपा सिंधू. असं म्हणून त्या महाराजांची विनवणी करतात, त्यांचं गुणगान गातात, की तुम्हीच आता आमचे तारणहार आहात. तर तुम्हीच आम्हाला काहीतरी सांगा, की जेणेकरून पुढच्या जन्मांमध्ये मला असा मुलगा होणार नाही आणि जी संतती होईल ती अतिशय चांगली आणि हुशार अशी जी संतती आहे ती मला होईल. देवा आता ऐसे करणे, पुढील जन्मी मनुष्यपणे, पूज्यमान पुत्र पावणे, जैसा तू पूज्य जगत्रयासे. की जसा तू जगामध्ये ख्यातिवंत आहे, प्रसिद्ध आहेस, तसाच मला सुद्धा मुलगा व्हावा, असं मला तू काहीतरी सांग, जेणेकरून मी ते करेल आणि मला पुढच्या जन्मामध्ये तुझ्यासारखा मुलगा होईल. बघा आता खरं तर कंडिशन काय आहे, ते दोघेही आत्महत्या करण्यासाठी आलेत. पण हे असतं सानिध्य. आपण जे म्हणतो सहवास का महत्वाचा आहे, यासाठी सहवास महत्वाचा असतो. आणि पुढे ते श्रीपादांना विनंती करतात आणि मग ती विनंती ऐकून महाराज असं म्हणतात, की एवढं कारण काय, शनी प्रदोषाचं जे व्रत आहे ते तू करावं, जेणेकरून तुला अ, अशा तुझी जी मनोकामना आहे ती त्या ठिकाणी पूर्ण होईल. पण पुन्हा मनुष्याचा स्वभाव आहे, जसं आपण अनेक अध्यायांमध्ये बघतोय, की असं या अगोदर कोणी केलंय का? कोणाला याचा अनुभव आलाय का? ते आम्हाला सांग. आपण सेवेकरी म्हणून असं कोणाला विचारतो का नाही माहित नाही. आपण कारण आपल्याकडे सगळे जे गोष्टी आहेत त्या टेस्टेड ओकेच असतात. कारण ज्या गुरुमुखातून आलेल्या असतात त्याच्यावरती शंका घ्यायचं काही कारण नाही. पण इथे त्यांनी विचारलंय महाराजांना, की महाराज तुम्ही म्हणताय शनी प्रदोषाचं व्रत केल्यामुळे संतान प्राप्ती होणार आहे आणि असा जगद्विख्यात पुत्र होणार आहे. तर हे शनी प्रदोषाचं व्रत आधी कोणी केलंय का माझा ह्याला सांगा. तर महाराज म्हणतात, की जी यशोदा माता आहे, ह्या यशोदे मातेने हे व्रत केलेलं आहे आणि म्हणून तिला भगवान श्रीकृष्णांसारखं परब्रह्म जे आहे ते तिला पुत्र म्हणून लाभलेलं आहे. तर मग ती स्त्री जी आहे ती महाराजांना म्हणते, मला ही गोष्ट कृपया विस्तारून सांगा, की कशा प्रकारे हे तिने शनी प्रदोषाचं व्रत केलेलं आहे. दाखवतो वारंवार सूचना देऊन सुद्धा आपण काही लक्ष देत नाहीत. त्याबद्दल धन्यवाद. श्री गुरु सांगतीत येसी, सांगेन ऐक एक चित्तेसी, उज्जनी नाम नगरीसी, झाले विचित्र परियेसा. तर उज्जनी शहरामध्ये किंवा गावामध्ये घडलेली गोष्ट आहे. तर त्या ठिकाणी चंद्रसेन नावाचा राजा होता आणि त्याचा मित्र जो आहे तो मणिभद्र असा त्याचा तो मित्र होता. हे दोघंही ईश्वर भक्तीमध्ये हे जे दोघंही असायचे ते रममाण असायचे. आता जर साधारणतः तुम्ही वैदिक काळ जर पाहिला तर या वैदिक काळामध्ये भगवान शिवाची मोठ्या प्रमाणावरती सेवा झाली आणि पुराण काळामध्ये नंतर विष्णूंची सेवा जी आहे ती जास्ती वाढायला लागली. त्यामुळे शैव आणि वैष्णव हे दोन पंथ जे आहेत याच्यामध्ये हा कायम आजही वाद आहे. त्यामुळे जर आपण बघितलं साऊथ साईडचे लोक ही नॉर्थ साईडच्या लोकांना का मानत नाहीत. नॉर्थ साईडला जो आहे तो भगवान शंकरापेक्षा विष्णू जास्ती पूजला जातो. साऊथ साईडला जर आपण बघितलं तर शंकराची मंदिरं आणि त्याचं जे पूजन जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती केलं जातं. तर हा वैदिक आणि पुराण काळातील हा वाद आहे. पण महाराज असं म्हणतात त्या उज्जैन शहरामध्ये हे जे दोघं होते मणिभद्र आणि चंद्रसेन हे दोघंही भगवान शंकराची सेवा करायचे आणि त्या सेवेमध्ये अतिशय रममाण राहायचे. आणि त्यांच्याकडे एक मणी होता माणिकाचा. तर हा मणी इतका सुरेख, दिसायला सुंदर आणि अतिशय त्याची प्रभास जी आहे किंवा आभा जी आहे ती अतिशय तेजस्वी राहायचे. आणि हा मणी जो आहे तो एखाद्या लोखंडाला स्पर्श करेल, एखाद्या दगडाला स्पर्श करेल तर ते सुद्धा सोनं व्हायचं. किंवा या मण्याचा प्रकाश ज्या गोष्टीवरती पडेल तर ते सुद्धा सोन्यासारखं व्हायचं. तेज फाके ज्यावरी जाणं, कनक होय परियेसा.
तर सोन्यासारखं ते नुसतं त्याच्या प्रकाशाने सुद्धा ते सोन्यासारखं व्हायचं, असा तो मणी होता. आणि जे, जे मनात काही इच्छा धरू, ती सगळी इच्छा जी आहे त्या मण्याच्या माध्यमातून सगळी जी आहे ते पूर्ण व्हायची, अशी त्याची ख्याती होती. आणि ह्या ख्यातीमुळे तो राजा कधी हारत नव्हता. जे शत्रू जे आहेत त्याच्यावरती जेव्हा-जेव्हा आक्रमण करायचे राज्य बळकावण्यासाठी, त्या वेळेला ह्या ईश्वराच्या कृपेने, त्या मण्याच्या आशीर्वादाने किंवा त्या मण्याच्या शक्तीमुळे तो राजा कधीच हारायचा नाही. त्यामुळे जे आजूबाजूचे राजे आहेत, ज्यांना या राजावरती राज्य करायचं आहे, त्याला हरवायचं आहे, तर त्या सगळ्यांना ही गोष्ट कळल्यामुळे तो मणी कसा आपल्याकडे मिळेल, अशा दृष्टीनं सगळे जे राजे होते आजूबाजूचे, त्यांना ती इच्छा होती, की हा मणी आपल्याला मिळावा. समस्त राजे कांक्षा करती, ऐसा तो मणिक होता. आणि एके दिवशी मग सगळ्या जे शत्रू आहेत, त्या शत्रूंनी ठरवलं आणि त्याच्यावरती हमला किंवा त्याच्याशी युद्ध करण्यासाठी सगळे जे आजूबाजूचे राजे आहेत, ते त्या ठिकाणी तयार झाले. पण हा जो राजा आहे, हा राजा अतिशय शांत होता आणि त्या दिवशी नेमका प्रदोष होता. त्रयोदशीचा प्रदोष होता आणि हा प्रदोष असल्यामुळे हा जो चंद्रसेन राजा आणि ती मणिभद्र जे आहेत दोघं मुख्य, तर हे भगवान शंकराच्या सेवेमध्ये रत होते. त्याची पूजा करत होते. ठीक आहे. त्यांनी कसलाही विचार केला नाही, की शत्रू आलाय, मग आता ती पूजा राहून दे बाजूला, पहिले शत्रूशी लढूया. ते दिनी शनिवार त्रयोदशी राजा बैसला पूजेसी शंका न धरी मानसी एकचित्ते पूजेसी. त्यांनी बाकीचा कसलाही विचार केला नाही, की हे सैन्य आपल्याला हरवेल, आपलं राज्यच बळकावून नेईल. तर कुठल्याही गोष्टींचा विचार न करता तर त्रयोदशीचा जो प्रदोष आहे, त्या दिवशी त्यांनी ती पूजा करायला ते बसलेले आहेत. आता ही जी पूजा आहे तिथे त्या शहरामधले किंवा त्या राज्यामध्ये जी गवळणीची मुलं होती, ती मुलं त्या ठिकाणी खेळत होती आणि हा राजा पूजा करत असताना त्यांनी ते बघितलं, की काय करतोय राजा? आणि म्हणून त्यांनी ते बघितलं, की हे शिवलिंगाचं पूजन चालू आहे. मग त्या सगळ्या मुलांनी एक ठरवलं, की आपण सुद्धा असा एक खेळ खेळूया. आणि असं म्हणून ते जी सगळी मुलं आहेत, ती आपापल्या ठिकाणी गेली आणि त्यांनी म्हटलं, की आपण पण त्या राजासारखे एक ते समोर पिंड बनवूया आणि म्हणून त्यांनी दगडावरती दगड रचले आणि त्या ठिकाणी त्यांनी ते शिवलिंग तयार केलं आणि मग सगळेजण अतिशय मनोभावे जसं ड्रामा जो आपण म्हणतो, एखादं नाटक करतात, तशा पद्धतीने ती मुलं आपलं ती करत होते. पाषाण एक करुणी लिंग, पूजा करीती बाळके चांग, नाना परीची पत्री सांग, कल्पिती तेथे पूजेसे. की वेगवेगळी त्यांनी फुलं, पत्री जी आहेत, पानं जी आहेत, ती सगळी गोळा केली आणि त्या दगडांनी रचलेल्या त्या लिंग त्यांनी जे तयार केलं, त्याची ते पूजा करायला लागले आणि त्यांचा खेळ चालू होता. मग थोड्या वेळाने त्यांची आई आली. सगळ्या ज्या गवळणी आहेत त्या त्या ठिकाणी आल्या आणि त्यांनी सगळ्यांनी त्यांना, "चला," म्हणे, "आता घरी चला, खेळायची वेळ संपली." असं म्हणून त्यांना घेऊन जायला आले. पण मुलं काय त्या सेवेमध्ये किंवा त्या खेळण्यामध्ये इतकी दंग झाली होती आणि ती काही यायला तयार नाही. म्हणून शेवटी त्या गवळणींनी त्यांच्या मुलांचा हात धरला आणि त्या हात धरून ते जायला लागले. तर त्यातला एक जो मुलगा होता, तो मुलगा त्या जाता-जाता त्या दगडाकडे बघून, कारण त्याच्यासाठी तो दगड नव्हता. आता त्याच्यासाठी तो त्याच्या खेळण्यातला देवच झाला होता. आणि म्हणून तो त्या दगडाला असं म्हणतो, की "तू रागावू नको माझ्या आईवरती, की तिला बिचारीला माहिती नाही हे काय चालतंय. त्यामुळे तू त्या माझ्या आईवरती रागवू नको." असं म्हणून तो ते जे बाळ आहे ते त्या आईबरोबर जात असतं. मुलांना खूप वाईट वाटतं, की आपला खेळ मोडला आणि आपल्याला खेळातनं अर्धवट घेऊन चाललेले आहेत. पण हे सगळं चालूच असताना परमेश्वर जो आहे, परमेश्वर भक्तीचा, भावाचा भुकेला आहे. त्याला बाकी कुठल्याही गोष्टींची आवश्यकता नाही. आणि हे सगळं त्या मुलांचं जे प्रेम चालू होतं, तो जाताना जे मुलगा म्हणला, की "हे देवा तू माझ्या आईवरती काही कोपू नकोस, की तिला बिचारीला ह्यातलं माहिती नाहीये. ती साधी भोळी आहे." म्हणजे त्या मुलांनी हे प्रत्यक्ष मानलं होतं, की इथं प्रत्यक्ष देव आहे. त्याचं तर तो खेळण्यातला देव नव्हता. जसं आपण सीरियलमध्ये बघत असताना सुद्धा आपण त्या सीरियलमध्ये इतके गुंग होऊन जातो, की ती सीरियल आपल्याच घरात चालू आहे. अशा पद्धतीनं आपण एक-एक रिएक्शन देत असतो. कधी चिडतो, कधी हसतो, कधी ओरडतो. हे जे भाग आहे, तसं त्या मुलाचं होतं. त्या खेळण्यामध्ये इतका गुंतला होता, की त्याला तो आता दगड दगड दिसतच नव्हता. तर तो तिथं त्याला परमेश्वर दिसत होता. आणि मग हा मुलगा ज्यावेळेला तिथून जात होता, प्रत्यक्ष भगवान शिव जे आहेत, ते त्या ठिकाणी लिंग स्वरूपामध्ये, ज्योती स्वरूपामध्ये त्या दगडांमध्ये प्रवेश करते होता आणि ते प्रवेश झाल्यानंतर संपूर्ण त्या राज्यभर एक त्या शिवलिंगातून मोठा असा एक प्रकाश बाहेर पडतो आणि हे जे बाहेर सगळे शत्रू राज्य आलेलं होतं, सैन्य आलं होतं, ह्यांना तो प्रकाश दिसायला लागला, की एवढा प्रकाश कुठून येतोय? आणि म्हणून सगळ्यांनी मिळून मग ठरवलं, की हे काहीतरी अद्भुत आहे. तर आपण हे युद्ध करण्याचा जो मानस आहे आपला हा सोडून देऊ आणि हा प्रकाश कुठनं येतोय म्हणून त्याचा शोध घेऊ. आणि ते सगळे जे आहेत ते त्या प्रकाशाच्या दिशेने सगळे शोध घेत आले. या राजालाही तो चंद्रसेन जो राजा आहे, त्यालाही हे दिसलं, की राजा चंद्रसेना सहित पहावया येती कौतुकार्थ, दिसे विचित्र रत्नखचित शिवालय अनुपम्य. त्या चित्रसेनासहित सगळे राजे त्या ठिकाणी आले आणि त्यांना एक अतिशय अद्भुत असं
की आपलं मन अतिशय तंद्रीत लागेल अशा प्रकारचं एक शिवलिंग जे आहे ते त्या ठिकाणी दिसलं. शिवालय जे आहे, शिवाचं मंदिर किंवा जे आहे ते लिंग स्वरूपात त्यांना इतकं त्याचं दर्शन अगदी. घडलं आणि त्यांना कळेना हे हो, मंदिर जे अक्षरशः आहे ते कुठून आलं. आणि म्हणून त्या राजाने जे आहे ते चौकशी करायला घेतलं, की हे कोणी बांधलेलं आहे? कोणी तयार केलंय? तेणेची परी गवळ्याचे सदन, विराजमान अति गहन, पुसता झाला राजा आपण, तया गवळी कुमारा असे. की त्या लहान मुलांना त्यांनी विचारलं, की "अरे हे तुम्ही केलंय का?" किंवा त्यांनी जेव्हा चौकशी केली, त्या त्या मुलांनी तो सगळा त्यांचा वृत्तांत सांगितला, की "हे राजन, तू जी पूजा करत होतास ते बघून आम्ही म्हणलं, की आपण पण राजासारखीच ॲक्टिंग करूया." असं म्हणून आम्ही तो खेळ रचला आणि त्या ठिकाणी ती शिवलिंगाची मूर्ती जी आहे, ते आम्ही लिंग जे आहे ते तयार केलं होतं. तर राजाला अतिशय धन्य झालं. एवढ्या छोट्या मुलाच्या त्या सेवेने साक्षात भगवान शिव जे आहेत, ते त्या ठिकाणी प्रसन्न झालेले आहेत. त्यामुळे हे जे शत्रू सेना जी आली होती, सगळे राजे जे आले होते, ते म्हणले, की "आम्ही काही तुझ्या राज्यावरती हल्ला करणार नाही. आम्ही या ठिकाणावरनं निघून जातो." असं म्हणून तो चंद्रसेन राजा जो आहे, तो त्या शनी प्रदोषाचं फळ जे आहे, ते त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं, की शनी प्रदोषाचं हे व्रत केल्यामुळे कशाप्रकारे त्याच्या राज्यावरचं संकट गेलं, हे त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं. "गवळी कुमार जाय घरा, मातेसी सांगी सविस्तरा, येईन पुढे तुझ्या उदरा, नारायण अवतरोनी." हा जो गवळीयाचा कुमार आहे, हा गवळ्याचा जो मुलगा आहे, त्यांनी जाऊन घरी जाऊन आईला सांगितलं, की पुढच्या जन्मी मी तुझ्या पोटी नारायण म्हणून येणार आहे. म्हणजे भगवान विष्णूंचं रूप घेऊन मी त्या ठिकाणी येणार आहे. तर अशा प्रकारे ह्या शनी प्रदोषाचं महात्म्य जे आहे, ते या ठिकाणी वर्णन केले. "ऐसा ईश्वरे दिधलावर, संशय न धरी निर्धार, प्रसन्न झाला कर्पूर गौर, देखील पूजा प्रदोषाची." की ती जी प्रदोष समय केलेली जी पूजा आहे, त्या सेवेने, पूजेने भगवान शिव जे आहेत, ते अतिशय प्रसन्न झालेले. कर्पूर गौर म्हणजे भगवान शंकर, ते त्या ठिकाणी ते प्रसन्न झाले. "मोडिलीस प्रदोष पूजा म्हणून, म्या मागितले त्या शूलपाणी, क्षमा करुणी घेतले म्हणून, सांगे वृत्तांत मातीचे." तो लहान बाळ जे आहे, ते आईला सांगतंय, की "तू आमची पूजा मोडलीस. ते सगळे दगड जे आहेत, ते सगळे तोडून टाकले. कारण तुला वाटलं, की ते आम्ही खेळच करतोय. म्हणून मी त्या शंकराला सांगितलं, की तू माझ्या आईला काही राग धरू नकोस, तिला काही शिक्षा करू नकोस. क्षमा करुणी घेतले म्हणून, सांगे वृत्तांत मातेचा." तर विचार करा, एक छोटंसं बाळ किंवा तुमची लहान मुलं जी आहेत, ती तुम्हाला असं करून घरी येऊन जर सांगायला लागली, की "आई तू काही काळजी करू नको. मी देवाला सांगितलेलं आहे, की तुला काही शिक्षा करू नको." आपण ते हसण्यावरच घेऊ. पण त्या हसण्यामध्ये जरी असलो, तरी त्या मुलाचा जो भाबडेपणा आहे, तो भाबडेपणा मात्र आपल्याला निश्चित भावेल, की किती ते निरागस मन असतं. त्याच्या मनामध्ये कुठेही शंका नाहीये. त्यांनी सांगितलं, "हो, हा आमचाच देव आहे. ते दगड जे रचलेले तोच आमचा देव आहे." अशा प्रकारे तुझे मनी असेल जरी, होईल पुत्र मज सरी, संशय सांडूनी निर्धारी, शनी प्रदोषी पूजी शंभो. की शनी प्रदोषाच्या दिवशी म्हणजे शनिवार आणि त्या दिवशी प्रदोष, असं ज्या दिवशी येईल त्यावेळेला भगवान शंकराची तुम्ही उपासना करा, तर तुम्हाला माझ्यासारखा पुत्र होईल. असं तुम्ही ह्याच्यामध्ये अजिबात संशय धरू नका, असं त्यावेळेला त्या मुलाच्या माध्यमातून किंवा भगवान शंकरांनी जे आहे, ते त्या ठिकाणी सांगितलेले आहे. "ऐसे म्हणून श्रीपाद राव, चक्रवर्ती भोळा देवो, विप्रस्त्रियेचा पाहुनी भाव, प्रसन्न होतो त्यावेळी." असं म्हणून त्या श्रीपाद स्वामींनी ही गोष्ट सांगितली आणि त्या मातेवरती श्रीपाद स्वामी प्रसन्न होतात आणि तिला वर देता झाला. बोलावणी तिचे कुमार कासी. तिच्या मुलाला जे आहे, त्या आईच्या मुलाला त्यांनी बोलवलं आणि त्यांच्या डोक्यावरती त्या मुलाचा हात ठेवला. ज्ञान झाले तत्काळेचे, त्रिवेदी झाला शास्त्रज्ञ. त्या क्षणी त्या मुलाला ज्ञान प्राप्त झालं आणि तो सुद्धा त्याच्या वडिलांसारखा त्रिवेदी झाला. म्हणजे 3 वेदांचं ज्ञान असलेला असा त्रिवेदी शास्त्रज्ञ झाला. विस्मय करुनी विप्रवनिता. हे सगळं पाहून ती जी विप्रवनिता त्याच्या पतीची बायको जी आहे ती चकित झाली. म्हणे ईश्वर हा निश्चित कार्यकारण अवतार होत आला नरदेहा येऊन. बघा इथे हे सगळं आपल्याकडे असंच आहे ना, चमत्कार झाला की नमस्कार आहे. आणि हे सगळं बघितल्यानंतर की आत्ता माझा मुलगा आम्ही जीव देण्यासाठी आलो होतो आणि जसंही ह्या संन्यासाने त्याच्या डोक्यावरती हात ठेवला, त्या क्षणी त्या माझ्या मुलाला ज्ञान प्राप्त होऊन तो त्रिवेदी झालेला आहे. म्हणेत ईश्वर तुची होसी, पूजा करीन मी तुझं प्रदोषी, मिथ्या नव्हे तुझ्या वाक्याचे, पुत्र व्हावा तुझा ऐसा. ऐसा निश्चय करुणी, पूजा करीती नित्य येऊनी, प्रदोष पूजा अति गहनी, करे श्रीपाद रायासी. आणि अशा प्रकारे ती जी महिला आहे, तिने त्या शनी प्रदोषाचं व्रत जे आहे, ते त्या दिवसापासून सुरू केलं आणि त्याचाच पुढचा आविष्कार जो आहे, नृसिंह सरस्वती रूपामधला, तो आता येणाऱ्या अवतार काळात आपल्याला समजेल आणि हीच ती स्त्री आहे, जिच्या ह्या शनी प्रदोषाच्या व्रतावरती प्रसन्न होऊन तिला पुढच्या जन्मामध्ये साक्षात नृसिंह सरस्वतींची आई होण्याचं भाग्य झालं.
पुत्र झाला तिचा महाज्ञानी, वेदशास्त्र संपन्नी, पूज्य झाला गतिघानी, सर्वांहुनी अधिकता. की तिचा जो मुलगा होता तो मुलगा जो आहे तो अतिशय ज्ञानी झाला, सगळ्या जगामध्ये त्याची ख्याती झाली. विवाह झाला मग तयासी, पुत्र पौत्री नांदे हर्षे, श्री गुरुकृपा होय जैसी, ऐसे होय अवधारा. की अशा प्रकारे ज्याच्यावरती गुरुकृपा होते, महाराज एकच प्रश्न सोडवत नाही, त्या प्रश्नाच्या अनुषंगाने जी पुढे निर्माण होणारी साखळी असते, ती साखळीही महाराज दूर करतात आणि सगळ्या प्रकारचे दुःख जे आहेत ते त्या ठिकाणी दूर करतात. म्हणजे फक्त त्या मुलाला ज्ञानच नाही दिलं, ज्ञान दिलं, मग त्या ज्ञानामुळे त्याची जगामध्ये ख्याती झाली. कारण प्रसिद्धी, कीर्ती ही सुद्धा गुरुकृपेनेच प्राप्त होते. त्यामुळे त्याची ख्याती सुद्धा झाली, त्याचं लग्न झालं, लग्न झाल्यानंतर त्याला मुलं, नातवंड ह्या सगळ्या गोष्टींचा त्याला आशीर्वाद जो आहे तो महाराजांच्या कृपेने मिळाला. आणि शिवाय त्या मातेला जो आहे तो पुढच्या जन्मातला तिचा जो काही महाराजांचा पुढील अवतार होणार आहे त्या अवतार कार्यामध्ये सहभागी होण्याचं सुद्धा भाग्य लाभलं. अशा प्रकारे महाराजांनी या ठिकाणी शनी प्रदोषाचं महात्म्य जे आहे ते आपल्याला ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता हे शनी प्रदोषाचं व्रत आणि हा अध्याय जो आहे तो आपल्यासाठी खरंच एका दृष्टीनं महत्वाचा आहे. आपलंही आयुष्य ह्या गोष्टीप्रमाणेच आहे. प्रत्येकाच्या दुःखामध्ये एक कुठेतरी आनंदाचा क्षण असतो आणि हसणाऱ्या माणसाच्या पाठीमागं आयुष्यामध्ये प्रचंड दुःख असतं. तो खूप आनंदाने हसतोय असं आपल्याला जेव्हा वाटतं, त्यावेळेला ते हसू जे आहे ते खरंच आनंदाचं आहे का त्याच्या मागे अनेक दुःख लपलेली आहेत ह्याची आपल्याला जाणीव सुद्धा नसते. आणि जो माणूस आज दुःखामध्ये आहे, त्याचं कदाचित उद्याचं भविष्य जे आहे ते उज्ज्वल असू शकतं, ह्याच्याबद्दलही आपल्याला खात्री नसते. म्हणून प्रत्येक जो माणूस आहे हा कधी जात्यामध्ये आहे, कधी सोपामध्ये आहे. कोणाचा वेळ, काळ जो आहे तो कसा येईल हे कोणी आपल्याला सांगू शकत नाही. आणि म्हणून आपण सतत सावध राहणं हे महत्वाचं आहे. ज्यावेळेला आपण भरडले जातोय, दुःख आहे, प्रचंड कष्ट आहे, त्याही वेळेला महाराजांचं स्मरण सोडायचं नसतं. आणि ज्यावेळेला आपण त्या दुःखातून दूर झालेलो असतो आणि आता आपल्या आयुष्यात आनंद निर्माण झालेला असतो, त्याही वेळेला महाराजांना सोडायचं नसतं. दुसरा भाग या कथेमधनं आपल्याला शिकायचा आहे, की ते जे पती-पत्नी आहेत, त्या पूर्वपुरामध्ये राहणारं अतिशय सामान्य कुटुंब आहे. पण जरी सामान्य असलं, तुमच्याकडे किती पैसे आहेत, तुम्ही किती मोठे प्रसिद्ध आहात का? तुम्ही खूप ज्ञानी आहात का? ह्या गोष्टींपेक्षा महाराज जर लक्ष देत असतील, तर ह्या गोष्टींकडे देतात, की तुमचं आचरण कसं आहे? तुमचा स्वभाव कसा आहे? तुम्ही इतरांशी कसं वागता? तुमच्या मनामध्ये कोणाशी द्वेष भावना, कोणाविषयी मत्सर, ईर्ष्या हे जर भाव असतील, तुम्ही भले सेवेकरी आहात. महाराजांच्या अगदी मोठमोठ्याने जोरजोरात ओरडून-ओरडून आरती म्हणत असाल, पण मनामध्ये तुमच्या पाप आहे. बघा मी ह्याच्यापेक्षा किती छान आरती म्हणू शकतो. हे मनात ठेवून जर ती आरती म्हणत असेल, तर त्या आरती म्हणण्याला खरं तर काहीच अर्थ नाही. तो केवळ शब्दांचाच भाग होईल. म्हणजे नुसताच गोंगाट येईल. त्याच्यामध्ये भाव अजिबात नाही. कारण भाव कशाचा आहे, की मला माईक मिळाला पाहिजे, मला ओरडून आरती म्हणता यायला पाहिजे, मी म्हणेल तशीच आरती व्हायला पाहिजे. हा मनामध्ये भाव ठेवून ते शब्द व्यक्त केलेले आहेत. आणि एखादा असतो, की जो अगदी कोपऱ्यामध्ये असतो, तेव्हा काही संबंध नसतो. तुमचं काय चाललंय त्याच्याशी मला काही कर्तव्य नाही. तर तो बिचारा आरती सुरू झाली, की अतिशय तन्मयतेने हात जोडलेले असतात. कदाचित त्याला आरतीचे बोल येतही नसतील, नवही नसतो सेवेकरी. पण शांततेमध्ये, की जे काही चाललं आहे त्याच्यामध्ये तो रमणीय होत असतो. महाराजांच्या मध्ये त्यांचे लीन होत असतो. ती जी काही 10-12 मिनिटं असतील त्याच्यामध्ये त्याला बाकी कसलाच विचार येत नाही. महाराज त्याच्यावरती कृपा करतात. कारण भले त्याला शब्द येत नाहीयेत. काल कोणीतरी प्रश्न विचारला होता, की मनातून केलेलं पाप सुद्धा त्याची शिक्षा होते का? तसं ह्या मनातून केलेल्या भावनेला सुद्धा महाराज प्रसन्न होतात. आपण कित्येक जणांनी, प्रत्येकाने हे अनुभव घेतलेले आहेत, की मनात आपण एखादी इच्छा व्यक्त करतो, मनातल्या मनात एखादा विचार मनामध्ये येतो आणि तो विचार सुद्धा महाराज आपल्याला पूर्ण करतात. आपल्या आयुष्यात ती गोष्ट घडते. मग आपण म्हणतो, "महाराज तुम्ही किती दयाळू आहात. माझ्या मनात आलेला विचार सुद्धा पूर्ण करता." मग जर मनात आलेली इच्छा पूर्ण होत असेल, तर मनात आलेलं पाप नाही पूर्ण होणार. तुम्ही एखाद्या विषयी पापाचे जर उच्चार केले, तर 100% त्याचंही फळ तुम्हाला मिळणार आहे. आणि हे जे आहे ते बुमरँग होऊन आपल्याकडेच येतं. म्हणून आपलं आचरण कसं आहे, हे आचरण अत्यंत महत्वाचं आहे. आणि असे जे सदाचारी लोक आहेत, त्यांच्याच कथा या गुरुचरित्रामध्ये आहेत. आणि ज्यांचं दुराचार आहे, त्या दुराचार्यांना महाराजांनी कसं शासन केलेलं आहे, ह्याच्या गोष्टी तुम्हाला पाहिजे असतील तर श्रीपाद चरित्र जरूर ऐका. की ज्यांनी दुर्वर्तन करत होते, त्यांना महाराजांनी कशाप्रकारे शिक्षा दिली. कोणाचा अहंकार जास्ती होता, त्याला शिक्षा कशी दिली. कोणाला स्वतःचं एखाद्या घरातलं जे काही धान्य असेल, त्याचं अहंकार होता. ज्या प्रकारे जे काही दुर्विचार होते त्यांच्यामध्ये, जे काही दुष्ट विचार त्यांच्या मनातले होते, त्या प्रत्येकाला महाराजांनी शासन करून सेवेला लावलेलं आहे. शासन केलं म्हणजे शिक्षा करून सोडून नाही दिलं.
शिक्षा ह्यासाठी केली की तुम्हाला त्याची जाणीव व्हावी आणि तुम्ही भगवंताच्या सेवेत लागावं. तर श्रीपाद चरित्र त्यासाठी जरूर वाचावं. इथे जे आहे ते आपण सदाचाराचं महत्व बघतोय की ते सदाचार आहेत. सुशील आचारपती सेवका. तिचं आचरण जे आहे सुशील आहे. शील म्हणजे चारित्र्य. चारित्र्य अगदी शुद्ध आहे की तिच्याकडे बोट करावं असं तिच्यामध्ये काही नाही. आचार तिचा सुंदर आहे. आपण जर तेजोनिधी ग्रंथ वाचला तर सद्गुरू परमपूज्य मोरेदादांनी 6 सूचिता आपल्याला सांगितलेल्या की प्रत्येक सेवेकऱ्यांनी या सूचितांचं पालन केलं पाहिजे. मग त्याच्यामध्ये आहार सूचित आहे, विहार सूचित आहे, विचार सूचित आहे, आचार सूचित आहे, की आपण कसं वागावं, आपण काय खावं, आपण काय विचार करावा, आपण कुठे फिरावं, या सगळ्यांची शुद्धता ही सेवेकरी म्हणून आपल्याकडे असणं अपेक्षित आहे. तर जरूर तो तेजोनिधी ग्रंथ वाचावा आणि त्या 6 सूचिता ज्या आहेत, दादांच्या हस्ताक्षरातल्या आहेत. त्यामुळे काही त्याच्यामध्ये शंका घ्यायचं काही कारण नाही. पण ह्या सेवेकरी म्हणून आपल्यामध्ये ह्या ह्या गुणांची जोपासना ही आपण करणं अपेक्षित आहे. मग हे जे दोघं पती-पत्नी आहेत, अतिशय दुःखाने ग्रस्त आहेत, की संततीच होत नाही. विचार करा ना, 12व-13व शतक आहे. किती समाजामध्ये त्यावेळेला हेटाळणी व्हायची. आपण अगदी शिवाजी महाराजांच्या काळातील जरी बघितलं त्यावेळेला सुद्धा सती प्रथा आणि ह्या ज्या इतर गोष्टी होत्या त्या किती मोठ्या प्रमाणात होत्या. मग त्याच्या अगोदर 400-500 वर्ष त्यावेळेला तर किती मोठ्या प्रमाणात असतील. त्यामुळे एवढा वेदशास्त्र संपन्न एखादा व्यक्ती आहे गावातला आणि त्याला ही जी संतती होते ती संतती सतत मृत उपजायचे. किती दुःख होत असेल. ती समाजाची हेटाळणी, नातेवाईक सुद्धा बोलतात, घरातली लोकं सुद्धा बोलतात, बाहेरची बोलतात, सगळीकडनंच हेटाळणी होतीये. एवढं प्रचंड दुःख त्या कुटुंबाला आहे. आणि म्हणून गुरुचरित्रातनं ही शिकवण प्रत्येक सेवकाने लक्षात ठेवावी. आपलं दुःख जेवढं मोठं आहे, तेवढं महाराज आपल्या जवळ आहेत. कारण ज्याच्याजवळ काहीच नाही, सगळं चैनीच चालू आहे. पुढच्या अध्यायांमध्ये येणार आहे, ज्याच्या चैनीच चालू आहे, महाराज त्याची कशी परीक्षा करतात आणि कसं त्याला दूर लोटतात. त्यामुळे हे पुढील अध्यायात येणार आहे. त्यामुळे जर दुःख असेल, तर समजून घ्या, की कदाचित हे आपल्या महाराजांचे सानिध्य आपल्याला लाभतंय म्हणून आपण हे दुःख सहन तरी करू शकतोय. आणि बिचारे ते अशाच ह्याच्यामध्ये ते दोघं पती-पत्नी जगत असतात. आणि ह्याच्यामधून आपल्यासारखंच तेही करतायत. काही बिचारे म्हणजे माणूस त्याही वेळेला वेगळा नव्हता, आजही वेगळा नाही. हे दुःख दूर करण्यासाठी आपणही जो जे सांगेल म्हणजे प्रश्नोत्तराच्या सेवेमध्ये कित्येक वेळेला असं होतं, एकच व्यक्ती असतो. आज जर एखाद्या व्यक्तीसमोर प्रश्नोत्तर बसेल त्याच्याकडे जाणार, सेवा लिहून घेणार. मग उद्या कोणतरी दुसरा बाहेरचा कोणतरी व्यक्ती आहे, तो प्रश्नोत्तर करायला, "अरे माझा प्रश्न परत त्याच्या." कारण त्याला असं वाटतं की ह्याच्याकडनं आणखीन काहीतरी विशेष सेवा मिळेल. मग त्याने जे सांगितलं तो परत सेवा करणार. आणखीन तिसरीकडे कुठं काही झालं तर चला मी इकडे पण जातो. गावातला एखादा व्यक्ती म्हटला, "अरे ते इकडे या ज्योतिषाकडे जा, त्याचा मला फार चांगला गुण आलाय." चालला तिकडे. एखादा बाबा सापडला, चालला तिकडे. जे भेटेल त्या व्यक्तीकडे तो जाण्याचा प्रयत्न करतो. जिथे-जिथे मिळेल त्याला तिथं जाण्याचा प्रयत्न. कारण त्याला असं वाटतं, की माझं दुःख लवकर हलकं व्हावं. खूप वेळ मला कंटाळा आलेला आहे या दुःखातनं. पण त्या दोघा जोडप्यांकडनं आपण लक्षात ठेवावं, खूप काही केलं म्हणजे जर प्रश्न सुटत असता, तर ही गोष्ट आलीच नसती, ही कथा आलीच नसती. मागच्याही अध्यायात आपण बघितलं, त्याही राजाने सगळे तीर्थक्षेत्र पालती घातली होती. कुठं काही कमतरता ठेवली नाही. सगळीकडे अन्नदान, द्रव्यदान जे काही करता येईल ते सगळं केलं होतं. याही अध्यायामध्ये त्यांनी सगळी तीर्थयात्रा केली, व्रतवैकल्य केली, सगळं केलेलं आहे. त्यामुळे हा जो आपला समज आहे ना, की खूप केलं म्हणजे आपल्याला महाराज प्रसन्न होतात. तर असं नाहीये. त्या खूप पेक्षा, कितीपेक्षा काय करतोय आणि कशा भावनेतून करतोय ह्याला जास्ती महत्व आहे. त्यामुळे हे सगळं करून सुद्धा जे अपयश येतं आणि त्या अपयशामध्ये हा जो मेंटल स्ट्रेस वाढत जातो. त्या स्ट्रेसमधनं फिजिकल हेल्थ गमावत जाते. कारण आपल्याला जेव्हा दुःख होतं त्यावेळेला आपल्याला सतत चिंतेमध्ये असतो. कसं होणार माझं? माझा हा प्रश्न कसा सुटेल? माझ्या मुलाबाळांचं कसं होईल? माझ्या नवऱ्याचा हा प्रश्न कसा सुटेल? एक ना 10, 100 गोष्टी आपल्या डोक्यात सतत चालू राहतात. चिंता माणसाला सतत जिवंतपणे जाळत राहते आणि ह्याच्यातून आपलं शरीर जे आहे ते आपण खच्चीकरण आपल्या शरीराचं करत राहतो आणि मग आपल्याला व्याधी जडतात. महाराज मी एवढी सेवा केली, मग तुम्ही माझ्या आयुष्यात असे प्रश्न का? माझी व्याधी का? मला ब्लड प्रेशरच का? मला डायबिटीज का? मग ही गोळीच का? ती गोळी का? रोज गोळ्या खाणाऱ्यांना विचारा, कंटाळा येतो रोज गोळ्या खाऊन. पण ह्याची निर्मिती कोणी केली आहे? आपणच केलेली आहे. कुठं महाराजांनी केलेली आहे? सुरुवात तर आपणच कुठून तरी केली. कुठून तरी ती चिंता आणि सगळ्या ह्याच्यामध्ये आपलं सूक्ष्म शरीर जे आहे, ते आपण कलुषित करत राहिलो आणि त्याच्यातूनच आपला स्थूल देह जो आहे, त्याला व्याधी जडलेल्या आहे. मग जर ह्या व्याधी नष्ट करायच्या असतील, तर पुन्हा सूक्ष्म रूप जे आहे, ते शुद्ध करण्याशिवाय पर्याय नाही. सूक्ष्म देहामध्ये जर शुद्धी झाली, तर स्थूल देहामध्ये जो काही तक्रार असेल, कुठल्याही प्रकारची आधिव्याधी असू द्या, कुठल्याही प्रकारची आणि हे आज सायन्समध्ये प्रूव्ह केलं जातंय,
की व्याधी जी आहे, ज्या बायोलॉजिकल गोष्टीमधनं जे काही जीवशास्त्राच्या दृष्टीनं आहे, ही वरवर झालेली जी व्याधी आहे, याचं मूळ कारण आतमध्ये लपलेलं आहे, जे दिसत नाही. जे शरीराच्याही आतमध्ये आहे आणि ज्यावेळेला ही मन जी आहे, या मनाच्या रूपाने जसं आपण श्रीपाद चरित्राच्या वेळेला बघितलं होतं, आपले पंचकोश असतात. तर ह्या पंचकोशामध्ये ज्यावेळेला दूषित निर्माण होतं, दूषित वातावरण तयार होतं, त्याच्यामध्ये कुठेतरी ऊर्जेचा कमतरता भासते, त्यावेळेला स्थूल देहामध्ये व्याधी निर्माण होतात. त्यामुळे आपल्याला जर व्याधी होऊ नये असं वाटत असेल, तर सगळ्यात पहिलं "भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे." हा महाराजांचा मंत्र कायम लक्षात ठेवा. कारण माणूस तेव्हाच घाबरतो, ज्यावेळेला त्याला कशावरती तरी विश्वास नसतो. म्हणून घाबरतो. घाबरणं झालं की त्याच्यातून चिंता वाढत राहणार आणि ही भीती आणखीन वाढत राहणार. ही भीती कधीच संपत नाही आणि म्हणून विश्वास ठेवणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आणि अशातून अ, त्या मुलाचे वडील जे आहेत त्यांचा देहांत होतो. ते मृत्युमुखी पडतात. आता आई आणि मुलगा एकटेच राहतात. त्यामुळे आईला तर काही उत्पन्नाचं साधन नाही. बिचारी शिकलेली नाही. त्यामुळे बिचारे लोकांकडं भीक मागून, भिक्षा मागून आपलं जेवण ते जे काही उदरनिर्वाह आहे तो करायचा. हे असतं नशीब. एवढा प्रकांड पंडित असलेला तो व्यक्ती पण शेवटी नशिबी काय आलं? एक मंदमती मुलगा. पर्याय नाही. नशिबाला चॅलेंज नाही करता येत, जे आपणच निर्माण केलंय. म्हणून काल आपण म्हटलं देव निष्ठुर आहे. तो आपल्या कर्मामध्ये हस्तक्षेप करायला येत नाही. जे काही आपल्या कर्माने आहे ते भोगावंच लागतं आणि म्हणून अध्याय क्रमांक 2 आठवायचा, की देव जरी कोपता गुरु राखेल निषेधा. हा जो कर्माचा दोष आहे, देव जरी निष्ठुर झाला, तरी गुरु हा निष्ठुर नसतो. पण जर गुरुच्या आदेशाचं उल्लंघन झालं आणि गुरु जर निष्ठुर झाला, तर देव सुद्धा मध्ये येणार नाही. त्यामुळे ठीक आहे, कर्म आहेत, आता झाली आपल्याकडनं चूक, आपल्याला तेव्हा कळत नव्हतं. ओके आहे. महाराजांच्या सेवेने ते तरुण जाऊ. पण महाराजांच्या सेवेमध्ये राहून जर चुका केल्या, तर त्याला देव सुद्धा तारायला येणार नाही. आणि ती शिक्षा किती मोठी असेल, या जन्माचीच असेल का पुढच्या अध्यायांमध्ये आपल्याला ते कळणार आहे. हा त्रास लगेच होत नाही. तिसरी पिढी, चौथी पिढी, 5वी पिढी, 10वी पिढी कुठल्या ना कुठल्यातरी तो पिढीमध्ये आपल्याला तो त्रास भोगावा लागतो. म्हणजे आज मला जे दुःख, दारिद्र्य असेल ह्याचं कारण कदाचित माझ्या 3ऱ्या-4थ्या पिढीमध्ये म्हणजे पूर्वी जे आहे, आजोबा-पणजोबा यांनी केलेलं जे काही पाप असेल, त्याचं फेडायला म्हणून मला जी काही माझी दरिद्र अवस्था झालेली आहे, त्याला कारण ते सुद्धा असतं. त्यामुळे हे जे पाप जे आहे, हे पाप खाली, खाली, खाली पसरत राहतं किंवा पुढे कॅरी फॉरवर्ड होत राहतं. म्हणून कर्म करताना 100 वेळेला विचार करणं का गरजेचं आहे यासाठी. आणि म्हणून ती बिचारी आई त्या नवऱ्याला त्याला म्हणते, की "कशाला मारताय?" बिचारा तो त्याच्या पूर्वकर्माने असा जन्माला आलाय. आणि म्हणून आत्महत्या करण्यासाठी त्या ठिकाणी ते येतात. महाराजांची भेट होते आणि मग महाराज त्यांना त्या शनी-प्रदोषाचं महात्म्य सांगत असताना ती गोष्ट सांगतात. त्या गोष्टीतनं शिकण्यासारखं खूप आहे. तो राजा जो आहे, हा राजा अत्यंत ईश्वर भक्त आहे. म्हणजे बघा त्याची कडवट श्रद्धा आहे भगवंतावरती, की संपूर्ण राज्याला त्याच्या शत्रू सैन्याने वेढलेलं आहे आणि आता हे शत्रू त्याच्यावरती हल्ला करून तो जो माणिक आहे तो हिरावून घेऊन त्याचं राज्यही हिरावून घेणार आहे. तरी सुद्धा हा राजा अतिशय एकचित्ताने, निश्चिंत होऊन त्या भगवंताची त्या प्रदोषाच्या दिवशी पूजा करतो. म्हणजे तो नक्कीच राजा जो आहे तो श्रद्धाळूच असला पाहिजे. शंका न धरी मानसी एकचित्ती पूजे. त्यांनी विचार नाही केला, आता मी जर पूजेत बसलो, तर मग ह्यांनी राज्य घेतलं तर काय होईल? मग त्यांनी मलाच पकडलं तर काय होईल? अशी कुठलीही शंका नाही. भगवंतावरती सगळं सोडून छानपैकी आपले ते पूजा करतायत. पण शंकर कुठे प्रसन्न झालेत? शंकर प्रसन्न झालेत त्या लहान मुलांमध्ये. की ती जी लहान मुलं आहेत त्यांना त्यातलं त्या शनीप्रदोष काय असतो किंवा ती शनीप्रदोषाची पूजा काय, शंकर कोण ह्यातलं काहीही माहिती नाही. ती बिचारी छोटीशी कोवळी मुलं आहेत, निरागस आहेत. मनामध्ये कुठलाही काही ब्लँक माइंड आहे आणि आपल्याला खेळायचंय एवढीच त्यांच्या मनामध्ये अ, काय म्हणूया आपण भावना आहे. आणि त्या भावनेतून मग तिथं जसं शंकराचं पिंड आहे, तो मध्ये जो शाळुंका आहे, तसं त्यांनी त्या दगडं आणली आणि त्या दगडानुसार त्यांनी ती रचना केली. आणि ती रचना केल्यानंतर मग जसं राजा करत होता, की फुलं आणली, वेगवेगळ्या पत्री आणल्या, पानं आणली, तशा पद्धतीने त्यांनी आपली पूजा मांडली. बघणाऱ्याला ती दगडं आहेत. खेळणारे जे आहेत त्यांच्यासाठी देव आहे. हे शिकायचंय आपल्या आयुष्यामध्ये. समाज तुम्हाला काय म्हणतोय, यापेक्षा तुमचं मन तुम्हाला काय सांगतंय, तुमचा विश्वास तुम्हाला काय सांगतोय, हा जास्ती महत्वाचा आहे आणि हा विश्वासच चमत्कार घडवतो. महाराज ह्याच्याहून लांब आहे. हा जो मनातला विश्वास आहे, की हे दगड नाही, ही शंकराचीच पिंड आहे आणि आम्ही ह्या शंकराची पूजा करतोय. हा जो मनातला विश्वास आहे,
हा विश्वास काम करतो आणि या विश्वासाच्या जोरावरती भगवंताला यावंच लागतं. पुन्हा समजून घ्या. त्या लहान मुलांना कुठलीही गोष्ट माहीत नाही. शनीप्रदोष काय असतो, त्याची पूजा काय असतं, त्याचं महात्म्य काय, शंकर कोण, काही माहीत नाही. त्यांनी एवढंच केलंय, जसं राजा करतोय, तसं आपण करायचं. करत असताना भाव एकच आहे. मी जे करतोय, ते अशा प्रकारची जसं राजा करतोय, तसं मी पण करतोय. आणि हा कोणतरी देव असला पाहिजे आणि त्याची म्हणून त्यांनी सगळी फुलं-बिलं आणून पूजा केलेली आहे. आणि जसंही त्यांच्या आई त्यांना घ्यायला येतात, त्यावेळेला ते दगडं जे आहेत, ती पाडतात आई. "बास झाला तुमचा खेळ." आईसाठी तो खेळ आहे. आई म्हणजे हा समाज आहे. तुम्ही सोडून उरलेला जो आहे ना, तो सगळा समाज म्हणजे ती आई आहे. की त्या आईसाठी दिसतोय तो दगड, तुमच्यासाठी त्या दगडामध्ये देव दिसला पाहिजे. आणि तो बिचारा ते लहान बाळ जे आहे, ते त्या देवाला म्हणते, की "हे देवा, तू राग धरू नकोस. माझ्या आईने तुला तोडलं म्हणून किंवा हा सगळं तुझी मूर्ती पाडली म्हणून तू तिला माफ कर." ही ज्या मुलामधली जी भावना आहे, हा जो विश्वास आहे, की तो दगड नाहीये, तोच देव आहे. हा विश्वास आपली दुःख दूर करतो. माझ्या आयुष्यात दुःख आहे. कोणाला वाटतंय दुःख? कोणाला वाटतंय दुःख? माझ्याकडे पैसे नाहीत, असं कोण म्हणतंय? तर तुम्ही म्हणाल, "अरे, दुःख सत्य परिस्थिती आहे. नाहीयेत माझ्याकडे पैसे. माझी आर्थिक विवंचना आहे. मी कर्जात बुडालेलो आहे. मला एखादा आजार झालेला आहे." आणखीन जे काही कुठलीही प्रकारची समस्या असेल, कोण म्हणतंय असं? तुम्हीच म्हणताय. आणि तुमच्या या विचारांना हा जो आजूबाजूचा समाज आहे, त्या ज्या सगळ्या आया आहेत, ह्या सगळ्या तुम्हाला खतपाणी घालतायत. "हो, तू कर्जामध्ये आहे. तुला व्याधी झाली आहे. तुला आजार झालाय. तुझी ही समस्या आहे. तुझी ती समस्या आहे." एकदा शांत बसून विचार करा आणि त्या मनाला असं सांगा, "नाही रे, तुझ्याकडे काही पैशांची कमतरता नाही. तुझे महाराज आहेत की तुझ्याकडे. हे साक्षात आदिनारायण आहेत. ज्यांची लक्ष्मी माता जी आहे ती पाय चोरते. एवढं सामर्थ्य त्यांचं. माझ्याकडे नाही पैशाची कमतरता. माझ्याकडे भरपूर पैसे आहेत. महाराज आहेत ना माझ्याकडे. मला आजार आहे एखादा. कोणाला वाटतंय आजार? माझ्याच मनाला वाटतोय. अरे मला आजारच नाहीये. माझे महाराज आहेत ना. मला आजार होईलच कसा? आतला विश्वास बदलून बघा. मगाशी सुरुवातीला त्या ताईंनी जो अनुभव सांगितला, की त्यांना जो प्रचंड त्रास आहे, पण हे वाचन सुरू असताना त्यांना तो त्रास होत नाही. का नाही त्रास होत? विश्वास दृढ आहे. ते गुरुचरित्र चालू आहे ना, बास मला कशाची माझं लक्ष सगळं त्या गुरुचरित्रामध्येच आहे. त्रास निघून गेला. त्रास राहत नाही. महाराज अजूनही लांब आहेत. हे काम करतोय तुमचा विश्वास. तुम्ही तुमच्या मनाला काय सांगताय हे जास्ती महत्वाचं आहे. त्या आजूबाजूची ज्या आया त्या मुलांना घ्यायला आल्यात, त्यांना काय वाटतं ह्याच्यातलं महत्व नाही. हे जर तुम्ही करू शकलात, आपल्याला वाटतं मला जग बदलायचंय. हा सेवेकरी समोरचा घडला पाहिजे. मी एवढं लोकांना ओरडून-ओरडून सांगतोय, पण लोकं घडतच नाही. मी याला सांगतोय सेवा कर, सेवा करतच नाही. असं जे आपल्याला वाटतं ना, अत्यंत चुकीची गोष्ट आहे. कारण आपल्यालाच असं वाटतं हा घडतच नाहीये. गुरुमाऊलींचे हितगुज आठवा. मुलाला अभ्यास कर असं म्हणण्यापेक्षा, "तू किती छान अभ्यास करतोस, तू किती छान अभ्यास करतेस" असं म्हणा. म्हणजे काय? तुमच्या मनामधली जी कल्पना आहे त्याला पहिले बदला. तो अभ्यास करतच नाही म्हणून मागे लागला, तर ती गोष्ट तशीच तुमच्या सोबत घडणार आहे. तो अभ्यास करतोच आहे, असं म्हणून त्याच्याशी वागायला सुरुवात करा. तो न करणारा मुलगा स्वतःहून करायला लागेल. मला आजार झालाय अशा कल्पनेतून महाराजांची सेवा करत राहिलात, तर महाराजांना रोज काय म्हणणार? "महाराज माझा आजार बरा करा. महाराज माझा आजार बरा करा. महाराज माझा आजार बरा करा." म्हणजे तुमचंच मन अजून तुम्हाला सांगतंय, की "हो, तुझा आजार आहे अजून." मग जर तुमचंच मन असं मानत असेल, तर मग महाराज म्हणतील, "अरे तुझंच मन एवढं मानतंय, मी कशाला आजार घालू? काही गरज नाही." उलटं म्हणा, "महाराज तुमच्यामुळे मला आता खूप छान वाटतंय. महाराज आज तुमची सेवा झाली. आता आजपासून मला एकदम छान वाटतंय." बघा थोड्या दिवसांनी तुमचा आजारही गेला असेल गोळ्या औषधांशिवाय. पण तुम्ही जो विश्वास ठेवताय ना, त्या मुलांना जेव्हा तो दगडात देव दिसतोय ना, तेव्हा देव तिथं प्रकट होतोय. तो जो राजा आहे तो अतिशय मनोभावे जरी शंकराची सेवा करत असला, तरी शंकर भगवान तिथे प्रकट नाही झाले, इथे प्रकट झाले. आणि ह्या प्रकटी झाल्यामुळे त्या राजाचं राज्य वाचलं. की तो जो काही सगळा प्रकाश दिसला ते शत्रू सैन्य जे आहे ते म्हटलं, "अरे एवढं कुठून प्रकाश येतोय?" म्हणून ते शोधल्यानंतर ती सगळी हिस्ट्री आठवली. आणि म्हणून श्रीपाद स्वामींनी ही गोष्ट का सांगितली? मनातला विश्वास. तुम्ही मनाने काय ठरवताय? तुम्ही म्हणला हे गुरुचरित्र ऐकल्याने, वाचल्याने माझं कल्याणच होणार. झालंय माझं कल्याण. 100% होणार.
म्हणाले, "अरे नाही, नाही, माझा एवढा मोठा प्रश्न आहे. काय किती गुरुचरित्र करू? हजारो कर, काही होणार नाही." पण ज्याला म्हणणार, "अरे 100% गुरुचरित्र वाचलं ना होणार मला." किती केल्याने होणार? मला काय माहिती ते महाराजांना माहिती कितीचा प्रश्नच नाही माझ्याकडे. मला एवढंच माहिती झालंय. कदाचित महाराज पहिल्याच दिवशी प्रश्न सोडवतील. कदाचित संकल्प केल्या-केल्या सोडवतील. तुम्ही जेवढा आतला विश्वास स्ट्रॉंग ठेवणार ना, हृदय वससी परी नच दिससी कैसे तुझ पाहू. भगवंत बाहेरच्या फोटोमध्ये कमी आहे. तो फोटोमध्ये का दिसतो? कारण माझी अशी भावना आहे, की समोरच्या प्रतिमेमध्ये महाराज बसलेत. माझा विश्वास आहे. एखादा म्हणतो, "हा मूर्तीत देव आहे." मूर्तीत देव येतो. प्रल्हादासारखा म्हणतो, "या खांबात देव आहे." खांबात देव येतो. सेल्फ बिलीव्हज काय सांगतायत? आत्मविश्वास तुमचा काय सांगतोय? त्याच्यावरती देव सगळीकडे आहे. कारण भगवंतच म्हणतो, "मी सगळ्या चराचरामध्ये व्यापून उरलेल." त्यामुळे देव नाही अशी एकही गोष्ट नाही. मग ती समोरची प्रतिमा काय करते? समोरची प्रतिमा रिमाइंडर आहे. जसं आपण एखादा आपल्याला काही कामं करायची असेल, तर आपल्या मोबाईलमध्ये रिमाइंडर लावतो. त्या ती रिमाइंडर आहे, की "ते बघ देव, असा देव तुझ्याकडे आहे." तो आरसा आहे आपल्यासाठी, की हाच देव माझ्याकडे आहे. हृदयी वससी परी नच दिससी कैसे तुझ पाहू. यवने कुशिले स्वामी कहा है अक्कलकोटी पहाड. स्वामी बाहेर नाही आहेत. स्वामी आतमध्ये आहेत. हा जो आत्मविश्वास आहे. आत्मविश्वास जेव्हा बदलतो, चमत्कार घडलेला असतो. इथे असतात महाराज. महाराजांना शोधण्यासाठी तीर्थयात्रा, देवदेव आणि सगळ्या गोष्टींकडे धावण्यापेक्षा आत्मने शोधण्यासाठी हा अध्याय सांगितलाय. आणि जेव्हा महाराज ते शनी-प्रदोषाचं व्रत करायला सांगतात, त्यावेळेला त्या बाईचं जे दुःख आहे, ते त्या ठिकाणी दूर झालेलं असतं आणि तो मुलगा जो आहे, त्याला त्रिवेदांचं ज्ञान होतं. फक्त ज्ञानच होत नाही, त्याचं जे काही व्याधी आहे, तीही महाराज दूर करतात. त्याचं लग्न होतं, त्याची मुलं-बाळं, नातवंड सगळ्यांचा आशीर्वाद देऊन महाराज पुढच्याही अवतार कार्याची सुरुवात करून देतात. ह्याला म्हणतात महाराज. तुम्ही विचार करताय तुमच्या तात्पुरत्या कंडिशनवरती, की माझा हा आजार आहे, महाराज तेवढा आजार बरा करा. महाराज लाँग टर्मचा विचार करतायत. पण कधी ज्याला आत्मविश्वास दृढ आहे. जो माणूस घाबरलेला आहे, त्याच्या पाठीमागे महाराज नाही आहेत आणि महाराजांनीच सांगितलेला आशीर्वाद आहे. "भिवू नकोस, स्वल्पविराम, मी तुझ्या पाठीशी आहे." बघा, शब्दांमध्ये किती जोर आहे आणि किती अर्थ आहे. ते आपल्याकडे पण ते स्टेटसवरती लिहितो बघा, "भिवू नकोस." थोडंसं आत्मचिंतन करणं आवश्यक आहे. का तर तसं लिहिलंय, "भिवू नकोस, स्वल्पविराम, मी तुझ्या पाठीशी आहे." त्या स्वल्पविरामाला सुद्धा काहीतरी अर्थ आहे ना. भिवू नकोस आणि एक पॉज आहे. भिवू नकोस. कोण भिवू नको? कोणाच्या कुठं भीती आहे? भीती आतमध्ये आहे, भीती बाहेर नाहीये. जगभर जरी शोधली तरी भीती बाहेर सापडणार नाही. बाहेरच्या एखाद्या गोष्टीमुळे भीती वाटतेय, पण ती आतमध्येच आहे भीती. बाहेर जे काही आपल्या आयुष्यातलं दुःख आहे, त्या दुःखाची भीती वाटतेय, पण ती भीती आतमध्येच आहे. भिवू नकोस. मनातली ही भीती जी मनातली, स्वतःच्या मनात, भीती काढून टाक. मी तुझ्या पाठीशी आहे. आता पाठीशी आहे असं म्हटल्यानंतर आपल्याला तोंड मागं वळून बघता येणार नाही. कारण जर आपण मागे वळून पाहिलं तर आपल्या महाराज समोर येणार आणि महाराज म्हणतात, "मी समोर नाही, मी पाठीशी आहे." पुन्हा आत्मविश्वास. येस, माझ्या पाठीशी महाराज आहेतच. हा विश्वास ज्याचा असतो, "निशिदिनी श्रमसी मम हितार्थ तू." किती तुझं क्षणदेव. महाराज क्षणोक्षणी तुमची काळजी घेतायत. श्रीपाद चरित्रात काही सांगितलेलं आहे, की जशी पापण्या डोळ्यांची काळजी घेतात, तसं मी माझ्या भक्तांचं रक्षण करतो. हे महाराजांनी सांगितलंय. विश्वास आहे का आपला? आपण भरकटतोय, भटकतोय. कुठे अरे ह्या केंद्रात मला महाराज दिसतील का? त्या केंद्रात दिसतील का? अक्कलकोटला गेल्यावर दिसतील का? गाणगापूरला गेल्यावर दिसतील का? सगळं करतो आपण. सगळी तीर्थयात्रा करतो. तेवढ्या कालावधीपुरतं आपल्याला खूप छान वाटतं. तेवढ्या त्या अ, ठिकाणी असतो तेव्हा. कारण त्या क्षेत्राचा महिमा आहे. नंतर पुन्हा आपण आपल्या डेली रूटीनमध्ये आहोत. महाराज रोज साधता यायला पाहिजेत. रोज भेटले पाहिजेत. तर आपलं आयुष्य अतिशय सुंदर आहे. कारण महाराज कधीच आपल्याला सोडून जात नाहीत. आपण महाराजांना सोडून जातो. हा विचार या कथेच्या माध्यमातून आपल्याला शिकायचा आहे आणि या ठिकाणी आपल्याला हा 7वा अध्याय जो आहे तो आपला या ठिकाणी पूर्ण होतो आहे. आजचा स्तोत्र आपण जे निवडलं आहे ते आपल्या ग्रुपवरती आलेलं आहे. घोर कष्टोद्धारण स्तोत्र सगळ्यांना परिचित असेल कदाचित. सगळ्यांनी ऐकलंही असेल. आपण आज त्या कष्टोद्धार स्तोत्राचं आपण या ठिकाणी पठण करणार आहोत आणि मग नंतर प्रार्थना घेऊया.
श्रीपाद श्रीवल्लभत्वं सदैव श्रीदत्तास्मान् पाहि देवादिदेव भावग्राह्य क्लेशहारिन् सुकीर्ते घोरात् कष्टात् उद्धरास्मान् नमस्ते त्वन्नो माता त्वं पिताप्तोऽधितस्त्वं त्राता योगक्षेमकृत् सद्गुरुस्त्वं त्वं सर्वस्वं न प्रभो विश्वमूर्ते घोरात् कष्टात् उद्धरास्मान् नमस्ते पापं तापं व्याधिमाधिं च दैन्यं भीतिं क्लेशं त्वं हराशो त्वदैन्यं त्रातारं नो वीक्ष ईशास्तजूर्ते घोरात् कष्टात् उद्धरास्मान् नमस्ते नान्यस्त्राता नापि दाता न भर्ता तत्तो देव त्वं शरण्योकहर्ता कुर्वात्रेयं नुग्रहं पूर्णराते घोरात् कष्टात् उद्धरास्मान् नमस्ते धर्मे प्रीतिं सन्मतिं देवभक्तिं सत्सङ्गाप्तिं देहि भुक्तिं च मुक्तिं भावासक्तिं चाखिलानन्दमूर्ते घोरात् कष्टात् उद्धरास्मान् नमस्ते श्लोकपञ्चकमेतद्यो लोकमङ्गलवर्धनं प्रपठे नियतो भक्त्या स श्रीदत्तप्रियो भवेत् श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामी विरचितं घोरकष्टोद्धारणस्तोत्रम् श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. या ठिकाणी आपला अध्याय क्रमांक 8 पूर्ण झाला. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरू श्री नृसिंह सरस्वती आख्याने सिद्धनामधारक संवादे शनि प्रदोष व्रत महात्म्य कथनम नाम अष्टमोऽध्यायः. श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.